दसरा मेळावा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचाच आहे, असं खासदार संजय राऊत म्हणतायत. इतर मेळाव्यांना दसरा मेळावा म्हणता येणार नाही, असं सुद्धा राऊतांनी म्हटलेलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याकडे जनतेचं लक्ष आहे, असं सुद्धा राऊत म्हणतायत. शिंदे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजतात, असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय. शिंदेंच्या मेळाव्यात पैसे देऊन लोकांना आणलं जातं, अशी टीका देखील त्यांनी केलेली आहे. सोबतच शिंदेंचा पक्ष मोदींची उपकंपनी आहे, दिल्लीमध्ये थैल्या अर्पण करणार तोपर्यंतच शिंदेंचा पक्ष शाबूत असेल, असंही राऊत म्हणताय. दोनच मेळावे आहेत. एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संचलन किंवा मेळावा हे नागपूरला होत आला आहे वर्षानुवर्ष, आणि दुसरं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळावा 60 वर्षापेक्षा जास्त काळ ही शिवसेना घेते. हे दोन मेळावे सोडले तर बाकीचे सगळे जे मेळावे आहेत ते नंतर आलेले आहेत. आणि मुंबईतला एकच मेळावा हा सन्माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख त्यांच्या शिवतीर्थावर होईल. आता तुम्ही इतर मेळाव्यांना सुद्धा दसरा मेळावे म्हणत असाल तुम्ही, तर हा तुमचा प्रश्न. या दोन्ही मेळाव्यांकडे देशातल्या जनतेचं कायम लक्ष लागलेलं असतं की या दोन्ही मेळाव्यातून काय भूमिका घेतली जाते. प्रचंड पैशाचा वापर करून लोक आणले जातात आणि आमचा मेळावा आमचा. अरे तुम्ही कोण आहात? तुम्ही कधी स्थापन केली शिवसेना? हे सांगा ना जरा. अहो ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजायला लागले आहेत ना. सकाळी ते उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे म्हणूनच उठतात. बाळासाहेब ठाकरेंनी, माननीय हिंदू हृदय सम्राटांनी दिल्लीच्या चरणी आपला पक्ष, आपल्या भूमिका कधी अर्पण नव्हत्या केल्या. बाळासाहेब ठाकरे आदरणीय शिवसेना प्रमुख हे निर्णय कोणते घ्यावे आणि निकाल कोणते घ्यावे यासाठी अमित शहा, कोणते आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वगैरे यांच्या दारात जाऊन उभे राहत नव्हते. हे जे आहे ही नरेंद्र मोदीची उपकंपनी आहे, बेनामी कंपनी. शिंद्यांचा जो पक्ष आहे, काय म्हणता पक्ष म्हणता, मी त्याला पक्ष मानत नाही. ते पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात आणि पावसाळा संपल्यावर नष्ट होतात, तसं हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी राजकारणातून जातील तेव्हा हे सगळे गांडूळ पावसाळ्यातल्या गांडुळांप्रमाणे नष्ट होतात. त्याच्यामुळे त्यांना तोपर्यंत जेवढे दसरा व गुढीपाडवे येतात ते त्यांना साजरे करू द्या. जोपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थैला अर्पण करतायत तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील. केशव उपाध्यायांनी जी भूमिका मांडली आहे ती अतिशय योग्य आहे आणि सामान्य महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना जे काही आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याबद्दल सहानुभूती, संवेदना आणि काही सेवा कार्य करण्याची भूमिका आहे. आणि त्यामुळे उभाटा सेनेने जो काही टीजर, फ्रीजर आणि काय खर्च चालू आहे त्याऐवजी ते पैसे आणि ती ट्रेजरी शेतकऱ्यांना द्यावी. आणि एकनाथजींच्या नेतृत्वातल्या शिवसेनेने मात्र यावर योग्यच विचार केला आहे. बडेजावपणा नाही आणि शेतकऱ्यांना समोर ठेवून त्यांना मदतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.